नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता हरिनाम सप्ताह सोहळा हा चालू झालेला असतो. सगळी तयारी गावकऱ्यांनी खूप छान केलेली असते. तिथे सारंग, सावली तसंच घरच्यांचं आगमन झालेलं असतं. तेवढ्यात सारंग म्हणतो, चला आतमध्ये जाऊया का? तेवढ्यात तिथे उपस्थित जे असतात ते म्हणतात की नाही नाही, तुमची ओवाळणी करायची आहे. जे प्रमुख असतात तिथले ते म्हणतात की चला यांची ओवाळणी करून घ्या. सारंग आणि सावलीचं ऑप्शन करण्यात येतं आणि मगच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. इकडे जगन्नाथ आपल्या बायकोसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की ह्या जगामध्ये प्रत्येक जीवाचा ना एक उद्देश असतो, पण काही जीव मात्र आपल्या उद्देशापासून भरकटत जातात. प्रत्येकाची आपली वेळ असते आणि आपला काळही असतो आणि तेच मला आता करायचं आहे. कोणाची तरी वेळ संपवायची आहे. तेवढ्यात आता अलका म्हणते की कोणाची, म्हणजे भैरवीची का? तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो की हो, आजच्या कार्यक्रमामध्ये भैरवी आणि तारा यांचं पितळ मला उघडं पाडायचं आहे आणि सावलीचा आवाज, तिची ओळख तिला मिळवून द्यायची आहे. आता अलका म्हणते, पण तुम्ही हे सगळं कसं करणार आहात? त्यावर आता जगन्नाथ म्हणतो की हा कार्यक्रम खूप मोठा असणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केलं जाणार आहे आणि बातम्यांमध्ये सुद्धा हा कार्यक्रम येईल. त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये आता गावकऱ्यांनी सगळी तयारी केलेली असणार आहे आणि त्याच्यात माझी 2 खास माणसं असणार आहेत. आणि हो, सावली ही मागे गाते रूममध्ये, ते फक्त आपल्याला माहिती आहे. त्यामुळे माझी ती माणसं सावलीच्या माईकची वायर काढून घेणार आहेत आणि ती वायर जोडणार आहेत ताराच्या माईकला, जेणेकरून ताराचा खरा आवाज हा सगळ्यांसमोर येईल आणि तो खरा आवाज सगळ्यांसमोर आल्यानंतर गावकरी तिला नावं ठेवायला लागतील आणि गावकरी मागे जाऊन सावलीला बाहेर आणतील. हे करण्यामागे सुद्धा माझे जी माणसं असणार आहेत तीच पुढाकार घेणार आहेत आणि सावलीचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि ताराचं पितळ उघडं पडणार आहे. माझ्या लेकीला तिची नवी ओळख परत मिळणार आहे. माझी लेक खूप साधी भोळी आहे ग, तिला कळत नाही जगाचे चक्के म्हणजे काय असतात ते, आणि निर्दयी लोकांसमोर दुर्जनांसोबत कसं वागायचं असतं हे सुद्धा तिला कळत नाही. पण ती एक विसरली आहे की तिचा बाप हा नेहमी तिच्या पाठीशी उभं राहणार आहे. तेवढ्यात आता त्यांची बायको अलका म्हणते की पण हे जर सावलीला कळलं तर ती तुमच्यासोबत कसं वागेल? तुम्हाला माहिती आहे ना, कायमचा संबंध मोडेल, तुमच्यावर नाराज होईल आणि आयुष्यभरासाठी तुमच्याशी बोलणार नाही. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो, ठीक आहे, मान्य आहे, मला मला त्याची काळजी नाहीये. तिने कायमस्वरूपी माझ्यासोबत बोलणं जरी बंद केलं ना तरी चालेल मला, पण माझ्या लेकीला मी सुखी केलेलं असेल, तिची ओळख तिला दिलेली असेल आणि सगळ्या जगासमोर ती फक्त एक सावली नाही तर एक स्टार सावली म्हणून येणार असेल आणि म्हणून मला ही सगळी रिस्क घ्यायला ना परवडणार आहे. मला त्यात काहीही शंका नाहीये किंवा काही त्याच्यात माझं म्हणणं नाहीये. तिला वागू दे माझ्यासोबत जसं वागायचे तसं. तेवढ्यात आता त्यांची बायको म्हणते की पण हे सगळं करण्याआधी तुम्ही जर सारंगला सगळं सांगितलं तर? आता जगन्नाथ म्हणतो की तुला काय वाटलं, मी सारंगला सांगितलं तर सारंग सावलीला गाणं गायला लावेल आणि सावली गाणार आहे का गाणं? ती आपला शब्द कधीच मोडणार नाही. ती खूप हट्टी आहे, पण ती एक विसरते की ती जर हट्टी आहे ना, तिचा हा बाप डबल हट्टी आहे आणि म्हणूनच तिच्या बाबतीत मी जो काही निर्णय घेणार आहे तो योग्यच असणार आहे. एक बाप म्हणून माझी जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. इकडे आता सारंग, सावली आणि सगळेच पाहुणे आतमध्ये आलेले असतात आणि तिथले जे प्रमुख असतात हरिभाऊ ते अँकरिंग करत असतात. त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलेलं असतं. सारंग, सावलीचं नाव घेतलेलं असतं प्रमुख पाहुणे म्हणून आणि सगळ्यांना अल्पोपहार केल्याशिवाय जाऊ नका अशी विनंती केलेली असते. आता भैरवी आणि तारा या सुद्धा आलेल्या असतात आणि बाहेरच सावली, सारंग यांच्या फोटोचं होर्डिंग त्या बघत असतात आणि भैरवी ताराला म्हणत असते, बघितलं भैरवी, ही पोरगी वाटते तेवढी साधी भोळी नाहीये. हळूहळू करत करत सगळं मिळवलंय हिने आणि आज फोटो सुद्धा बघ ना, तिचाच फोटो मोठा आहे आणि तुझा फोटो लहान आहे. तुला कळतंय का? ससा आणि कासवाची जी स्टोरी ऐकली ना तू, कासव कसा हळूहळू पुढे जात शर्यत जिंकतो, तसं झालं हिचं. करून घेऊ दे हिला थोडं कौतुक. एकदा की मेहेंदळे कुटुंबातून हिची हकलपट्टी झाली ना, मग बघते हिला कोण विचारतं ते. शेवटी हिला माझ्याकडेच यायचं आहे. तारा म्हणते, मम्मा मला सावली भोळी वाटते, तिच्याविषयी तू असा विचार करू नको. तेवढ्यात तारा म्हणते, हो, तुला तुझी मम्मा आता ही विलन वाटायला लागली आणि ती जी सावली आहे ती तुला भोळी वाटते. तू ना माणसं ओळखण्यामध्ये चूक करतेस, अजूनही शिकली नाहीयेस तू माणसं ओळखायला. मी जे सांगते ना तेच कर. त्यावर तारा म्हणते की मला ना त्या जगन्नाथची सारखी भीती वाटत असते.
त्याचं काय करायचं आपण? सारखं गाणं गात असताना सुद्धा तो काहीतरी करेल असं वाटत असतं. तेवढ्यात आता भैरवी म्हणते, "त्याचं सोड गं. त्याची मजल कुठपर्यंत जाऊ शकते ना हे चांगलं ध्यानात आहे मला. त्यामुळे मी काय करते, काय नाही करत ते मला तू सांगू नको. आणि हो, आत्तापर्यंत त्याने काय केलंय का तुला? तू प्रत्येक वेळेला कार्यक्रमाच्या आधी असं नर्व्हस का होतेस सांग मला. काही टेन्शन घेऊ नको. तुझी मम्मा आहे ना, सगळं काही ठीक होईल. चल आपण आतमध्ये जाऊया." ते दोघी जणी आतमध्ये आलेल्या असतात. आता हरिभाऊ म्हणत असतात की जे प्रमुख पाहुणे आहे सारंग सर, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. तेवढ्यात ते म्हणतात की आता सौभाग्यवती सावली मेहेंदळे यांनी सुद्धा यायचं आहे. भैरवी आणि ताराला वाटतं की त्यांचं नाव घेण्यात येईल, पण त्यांचं नाव त्यांनी घेतलेलं नसतं आणि भैरवीला हा तिचा खूप मोठा अपमान वाटतो. आता दीप प्रज्वलन झालेलं असतं आणि सारंगला सांगण्यात येतं की तुमच्या अनुभवाचे काही 4 शब्द आमच्या सगळ्या इथल्या जमलेल्या मंडळींना सांगा. त्यांच्यासोबत तुमचे विचार शेअर करा आणि छोटंसं एक भाषण द्या. सारंग सुद्धा आता तयार होतो. सगळेजण टाळ्यांच्या आवाजामध्ये त्याचं स्वागत करतात. सारंग आता भाषणाला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की या गावामध्ये मी काही दिवसांपासून राहतो आहे. या गावाचं वातावरण आणि इथली शुद्धता, सात्विकता याच्याने मी खरंच भारावून गेलेलो आहे. एकीकडे शहरांचा व्याप खूप वाढतो आहे, व्यावहारिक दृष्टिकोन वाढतो आहे, माणसामाणसांमधलं प्रेम कमी होतंय, नाती तुटतायत. पण इकडे गावाकडे प्रेमळ माणसांची साथ मला मिळाली. गावामधल्या माणसामाणसांचा एकमेकांप्रती असलेला विश्वास, प्रेम हे मला अनुभवायला मिळालं. तसंच इथल्या गावकऱ्यांचं आपल्या विठ्ठलावर, पांडुरंगावर असलेली श्रद्धा आणि भक्ती मला बघायला मिळाली. हे पहिल्यांदा मी अनुभवतो आहे. असा आध्यात्मिक अनुभव मला पहिल्यांदा येतोय. ही वारकरी परंपरा ही खूप श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. वारकरी ज्या पद्धतीने आपल्या पांडुरंगाकडे धाव घेत असतात, त्यांची ओढ असते, हे सगळं खरंच कौतुकास्पद आहे आणि मला याचं खरंच खूप कौतुक वाटतंय. आणि एक गोष्टीचा उल्लेख अजून मला करायचा आहे. गेली काही दिवस मला काही माणसं भेटली. त्यांनी या गावात असलेल्या शाळेची परिस्थिती मला सांगितली आणि म्हणूनच तुमच्या गावात वाढलेली तुमची मुलगी सावली हिच्या नावाने मी काही योजना राबवण्याचा या गावामध्ये निश्चय केलेला आहे, जेणेकरून या गावालाच मदत होईल आणि या गावाचा विकास होईल. आणि त्याची सुरुवात मी आजच करत आहे. या शाळेसाठी, याच्या विकासासाठी मी 10 लाखांचा चेक देऊन त्याच्या विकास कामांची मदत करत आहे. आणि तो आता बबलूला हाक मारतो आणि चेक साईन करून तिथल्या अँकरला म्हणजेच रामभाऊला देत असतो आणि म्हणत असतो की घ्या, आजपासून ह्याच कामाची आजपासून सुरुवात व्हायला हवी. इकडे आता ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो. मात्र सावलीच्या घरच्यांना, बाकी गावकऱ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि मुख्य म्हणजे सावली ही सारंगच्या भाषणामुळे भारावून गेलेली असते. सारंगचं मोठं मन आणि गावकऱ्यांप्रती असलेला आदर हे सगळं काही तिला मनापासून भावत असतं. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात. आता सारंग आणि सावली यांना खाली बसण्याची विनंती करण्यात येते. आता सावलीचे वडील एकनाथ यांना स्टेजवर येण्याची विनंती केली जाते आणि भाषण देण्यासाठी सांगण्यात येतं. तेवढ्यात आता एकनाथ सुद्धा आलेले असतात आणि ते आपलं भाषण सुरू करत असतात आणि म्हणत असतात की आज ह्या हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्याने आपल्या सगळ्यांना भेटता आलं, त्यामुळे सगळ्यांचे आभार मी मानतो आहे. खरं तर सारंग सरांसारखा जावई मिळणं हे माझं भाग्यच आहे. संत तुकारामांच्या 2 ओळी सुद्धा ते बोलतात आणि म्हणतात, याचा अर्थ असा आहे की पांडुरंगाने आपल्याला जे जे काही दिलं आहे त्याच्या बदल्यात त्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नाहीये. आणि पुढे म्हणत असतात की सारंग सर हे खरंच मनाने सुद्धा तेवढे श्रीमंत आहे. आपल्यासारख्या साध्या माणसांकडून त्यांनी निमंत्रण स्वीकारलं. या गावकऱ्यांमध्ये साधेपणाने रमले ते. याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून काय असू शकतं? गावकऱ्यांची एवढी मोठी मदत केली, देणगी दिली, त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि माझ्या मुलीला देखील. आणि माझे 2 शब्द मी इथेच संपवतो. आता कार्यक्रमाची सांगता करण्यात येते आणि म्हटलं जातं की आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तारा वजे यांच्या गायनाचा कार्यक्रम. त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये आणि तो कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल. इकडे ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करत असते की ही सावली, सारंग दोघंही जण एकमेकांच्या जवळ यायला लागले आहे. ही अस्मी लवकरात लवकर हाती लागायला हवी, नाहीतरी सावली सारंगला आपल्या जाळ्यात ओढल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. भैरवी आता सावलीकडे बघत असते आणि कार्यक्रमाला जणू काही तयारच तिला करत असते आणि नजरेतून तिच्याशी बोलत असते. आणि आपला 6 भाग इथेच संपतो.